हॅलो फ्रेंड्स. या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सचिन मेमाने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. थंबनेल तुम्ही वाचलं असेल, तुम्हाला अंदाज आला असेल की 3 दिवसापूर्वी जी महाराष्ट्र अराजपत्रित गट क मुख्य परीक्षा पार पडली, त्या मुख्य परीक्षेमध्ये जो लँग्वेज पेपर असतो त्या लँग्वेज पेपर मधील इंग्लिश सेक्शन मधील एक प्रश्न होता एरर डिटेक्शनचा, की त्या क्वेश्चनला त्यांनी 4 भागामध्ये डिवाइड केलं होतं आणि तुम्हाला विचारलं होतं याच्यातला इनकरेक्ट पार्ट ओळखा. राईट. तर त्याच्यानंतर मी एक दोन ठिकाणी एक्सप्लेनेटरी व्हिडिओज टाकले होते की एक्सपेक्टेड आन्सर्स काय असू शकतात. तर त्याच्यामध्ये काही जी मुलं मला पर्सनली ओळखत होते, तर त्यांनी सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर हे असू शकतं. ठीक आहे. आता काही ठिकाणी मी बाकीचे व्हिडिओज पण पाहिले, सगळ्यांनी सांगितले की सी पार्ट मध्ये एरर आहे. ठीक आहे. आणि मी म्हटलं होतं की बी पार्ट मध्ये एरर आहे. आता सुरुवातीला मी तो क्वेश्चन तुमच्याशी शेअर करतो आणि डिस्कस करतो. मग तुम्ही ठरवा की नक्की एरर कोणत्या भागामध्ये असू शकते. म्हणून त्याला मी म्हणलं की हायली डिबेटेड क्वेश्चन असं मी त्याला मुद्दाम म्हटलंय. सो वेट. हा, क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये. हा जो पार्ट आहे, लेट लेट मी सिलेक्ट पेन. वेट, थांबा. आता याच्यामध्ये हा 51 नंबरचा क्वेश्चन होता, राईट. आणि काय म्हणते, इट इज ऑलवेज डिझायरेबल. याच्यामध्ये तर काही चुकीचं नाही, बरोबर आहे. टू लिसन टू द ऍडवाइस. आता याच्यामध्ये टू द ऍडवाइस हे काय झालं, हे नाऊन झालं, बरोबर ना. ऍडवाइस म्हणजे सल्ला म्हणतो आपण. आणि त्याच्यामध्ये पुढे म्हटलंय की हु हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. आणि याच्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे, यामध्ये काय पाहिजे होतं, विच हॅज एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. माझं म्हणणं आहे, जर तुम्ही या वाक्याला, समजा ऍडवाइस जर तुम्ही बरोबर म्हटला आणि याला तुम्ही करेक्ट केलं पुढच्या वाक्याला की विच हॅज एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, याचा अर्थ कोणत्या सल्ल्याला कधी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असू शकतो का. एक्सपिरियन्स कोणाला असतो, एक्सपिरियन्स असतो माणसाला, बरोबर का नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी काय पाहिजे होतं, इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द पीपल. या ठिकाणी पीपल शब्द जर असताना, म्हणजे पीपल शब्द जर या ठिकाणी असता, तर पीपल साठी बरोबर हु हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. आणि हु काय वापरले आपण, वी हॅव यूज दिस हु ऍज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. त्याच्यावर काही बदलायची गरज पडत नाही. पण जर तुम्ही ऍडवाइस कंटिन्यू ठेवलं, तसंच ठेवलं, आणि पुढे तुम्ही म्हणलं विच हॅज एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, म्हणजे याचा अर्थ ऍडवाइसला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असतो का. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स माणसाला असतो, माणसांना असतो, म्हणजे हु हॅव. मग तर समजा मला काय करावं लागेल, या ठिकाणी मला ऍडवाइसच्या जागी द पीपल असं म्हणावं लागेल, बरोबर. म्हणून बी पार्ट मध्ये रे, लक्षात ठेवा. आता आयोग काय उत्तर देते मला माहिती नाही, पण जरी आयोगाने सी उत्तर दिलं ना, तर तुम्ही याला चॅलेंज केलं तर आयोगाला उत्तर बदलावं लागेल, कारण हेच लॉजिकल आहे. परत सांगतो, इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू पीपल. त्या लोकांना ऐका हु हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, असं असायला पाहिजे. जर तुम्ही म्हटलं ना सी ला करेक्ट करायचं, इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द ऍडवाइस विच हॅज एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, असं नाही होत पोरांनो. सल्ल्याला कधी एक्सपिरियन्स असतो का, माणसांना असतो. म्हणून तुम्ही सी ला करेक्ट करता कामा नये. बी मध्ये तुम्हाला ऍडवाइसच्या जागी पीपल हा शब्द टाकायचा आहे. त्या लोकांना ऐकायचं ज्या लोकांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जास्त आहे. ठीक आहे. अशा प्रकारे याचं उत्तर बीच असायला हवं, हे लक्षात ठेवा. आय थिंक सगळ्यांचा डाऊट क्लिअर झाला असेल, कारण सगळ्यांना तेच तेच क्लॅरिफिकेशन देऊन मी कंटाळलो. आता आयोग काय उत्तर देते पाहू, आणि जर समजा सी दिलं तरी आपण नक्की चला चॅलेंज करू. आता तुम्हीच ठरवा हे लॉजिकल आहे किंवा नाही. चालेल. So thank you very much for watching this video. Thank you guys.